सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ सध्या या मोर्चा संदर्भात बोलतात, आपण थेट जाऊया। त्यांनी जरा नाव दिलेलं आहे। आता वास्तविक कुठल्याही सरकारमध्ये निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाचं देखरेखीखाली या मतदार याद्या होत असतात। आता यामध्ये जी नावं अनेक दुबार आलेली आहेत, काही चुकीच्या पत्त्यावर आलेली आहेत, असा त्यांचे जे आरोप आहेत, वास्तविक ज्यावेळा ही मतदार यादी कच्ची प्रसिद्ध होती त्याच वेळेला अनेक पक्षांनी याच्यावर आक्षेप घेण्याची संधी मिळते, परंतु आपण ती कधीच बघत नाही। आणि नंतर ज्यावेळेला पक्क्या याद्या होतात, शेवटी किती यंत्रणा असली तरी आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या वर आहे, त्यातले एक 20% सोडले तर एवढे मतदार आहेत। आणि मग शेवटी काही प्रिंटिकल चुका होतात, काही मिस्टेक होतात, आणि संधी असताना आपण हरकती घ्यायची त्यावेळेला आपण घेत नाही। आणि मला वाटतं अशा चुका हे मला वाटते प्रशासन दुरुस्त करेल असं मला वाटते। आणि आजचा मोर्चा हा जर त्यासाठी असेल तर आमच्या सगळ्याच पक्षांची, मग युतीच्या सगळ्या पक्षांची सुद्धा अशी सदोष मतदार यादीवर निवडणुका घ्यायला आमचाही आक्षेप आहे। या याद्या दुरुस्त करायला आमची काही हरकत नाही। पण एका बाजूला 31 जानेवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या, दुसऱ्या बाजूला या सगळ्या मतदार यादीचा घोळ पूर्ण झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, किमान वर्षभर निवडणुका घेऊ नका असं आता विरोधक म्हणतायत। मला वाटते विरोधकांना या निवडणुका आता झाल्या तर पराभव त्यांच्या समोर दिसायला लागलेला आहे, त्यामुळे त्यांना निवडणुका पुढे ढकलायच्या आहेत। आता मला एक सांगा, जवळजवळ 4-4.5 वर्ष झाली म्हणजे महानगरपालिका बरखास्त होऊन, नगरपालिका बरखास्त होऊन, जिल्हा परिषदा बरखास्त होऊन आपल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जी सत्ता असते ते आता 4-4.5 वर्ष या राज्यात नाही। आणि मग एकदा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आता पुन्हा त्यांची संधी डावलणं हे अतिशय अयोग्य आहे। मला वाटतं ताबडतोबीनं काय दुरुस्त्या करून ही निवडणूक वेळेत झाली पाहिजे अशी संपूर्ण राज्याची मला वाटते ही इच्छा आणि अपेक्षा आहे। खरं तर या मोर्चाच्या विरोधामध्ये आज भाजप मुंबईमध्ये आंदोलन करते, कसं पाहता या आंदोलनाकडे? नाही, आता हे बघा, प्रत्येक पक्षाला आपापलं आंदोलन करण्याचा अधिकार आहे। प्रत्येक पक्षाला, आता मला सांगा, परवा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, ह्याच मतदार याद्या होत्या ना, आणि 31 ज्यावेळेला महाविकास आघाडीची निवडणूक आली त्यावेळेला मतचोरी झाली नाही, आणि 17च फक्त आले। आता सुद्धा ईव्हीएम वगैरे दाखवलं जातं। वास्तविकपणे आमच्या भारतीय जनता पक्षाला आणि युतीला सगळ्यात महत्वाचं काय आहे? केंद्र सरकार, मोदी साहेबांचं पंतप्रधान असलेलं केंद्र सरकार। मग आम्हाला आमच्या हातात असतं तर मग फक्त 20-25च लोकसभेच्या जागेवर आम्ही नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूला घ्यायची पाळी का आली? म्हणजे लोकांना ह्याच्यात अनेक चर्चा झालेल्या आहेत, त्या व्हीव्हीपॅटबद्दल झालेल्या आहेत, ईव्हीएम मशीनबद्दल झालेल्या आहेत, मतदार यादीबद्दल झालेल्या आहेत, फक्त आता पराभवासाठी ते पळवाट शोधत आहेत। एकीकडे पाहिलं तर साहेब हा मोर्चा निघतोय, मात्र या मोर्चामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सहभागी होत नाहीये, कुठेतरी त्यांचं जुळत नाही अशा पद्धतीने। आता हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, तुम्ही त्यांना विचारा ना, ते कधी जुळणार नाही। साहेब, दुसरा एक प्रश्न म्हणजे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतलेली असताना काल अजितदादांनी एक वक्तव्य केलं, सारखी कर्जमाफी कशासाठी